तर डावाला सुरुवात होते. पहिला चेंडू या ठिकाणी लोअर फुल टॉस ज्याला म्हणलं होतं ऑन साईडला अर्थातच खेळण्याचा प्रयत्न होता. तर फलंदाजाचा सलामीची जोडी मैदानात आहे. रवी वायले या ठिकाणी स्ट्राईकवर आहेत. डावाची सुरुवात करत असताना पुढचा चेंडू पुन्हा एकदा तोच टप्पा. काय जबरदस्त गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज यावेळी ज्ञानेश्वर याची, ज्याने 2 चेंडूवर रवी वायले यांना आपण पाहिलं या ठिकाणी अर्थातच बंदिस्त केलं असं म्हणता येईल. आणि नॉस्टकेवर नितीन म्हात्रे ही जोडी मैदानामध्ये 4 षटकांचा सामना आहे. खेळपट्टीचा पुरेपूर वापर गोलंदाज ज्ञानेश्वर या ठिकाणी करत असताना डीप स्क्वेअर लेग इथे तैनात केले गेले. डीप मिड विकेट, वाडिश लॉंग ऑन आहे. एक शॉट फाईन लेग युवरेशना. आणि या विरेषेतून पुन्हा एकदा वळी आपण मैदानाकडे. यावेळीचा चेंडू मात्र आपण पुन्हा एकदा पाहिला. हाता मात्र बराचसा बाहेर निघाला, उजवष्टीच्या बाहेर. पंचांनी हात जमिनीत समांतर पर्यायी नव्हता. आणि या ठिकाणी मात्र स्वैरीचा इशारा आणि स्वैरीच्या माध्यमातून धावांचं खातं इथे उघडलं गेलं. ते आई गावदेवी वसार या संघाचं बिनबाद 1. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू इथे मात्र यष्टेशाने चूक केली. यष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न शॉर्ट थर्मच्या क्षेत्राने केला. बाईचा इशारा पंचांचा या ठिकाणी पाहायला मिळाला. आणखीन एक धावेचं योगदान इथे मिळालं आणि धावपलकर धावाले त्या 2. 4 षटकांचा सामना आहे. मागचा सामना तुम्ही पाहायला मिळाला होता जिथे 65चं लक्ष सहजगते इथे पूर्ण करण्यात आलं होतं. ते मोठागाव संघाच्या माध्यमातून दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. इथे मात्र बैठा शॉट ज्याला म्हणला होता खेळण्यासाठी प्रयत्न होता. ऑनसाईड वारंवार या ठिकाणी फलंदाज करते ऑनसाईडला खेळण्याचा, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क आणि गोल. येस, तिसऱ्या पंचांकडे मागणी स्वैरसाठी. जाऊया आपण पुन्हा तिसऱ्या पंचांकडे. इथे आपण पाहायला जाईल की हा चेंडू स्वैर आहे किंवा नाही. खेळ थोडासा निश्चित थांबलाय. एक मोठी क्रिकेट स्पर्धा आपण आज पाहत आहात ती फेअर डिलेवरी. पंचांचा निर्णय येतोय फेअर डिलेवरी. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, टेमगरपाडा, बादवड, भिवंडी, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे. अर्थातच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस आयोजित हबप वैकुंठवासी प्रभाकरजी दत्तात्रय गुळवी स्मृती चषक 2025 भव्य दिवस रात्र क्रिकेट स्पर्धा आपण पाहतात. आज या स्पर्धेचा 3रा दिवस. 7 फेब्रुवारी क्रिकेट स्पर्धेला सुरुवात झाली. दरम्यान यावेळी मात्र मोठा फटका डीप स्क्वेअरला आणि मिड विकेटमधून चेंडूला भिरकावून दिला. आणि ज्या चेंडूची प्रतीक्षा होती, ज्या फटक्याची प्रतीक्षा होती, ते मात्र षटकार धावपलकावर नोंदवला. सुंदर फटका, षटकार. 6 धावांचं योगदान इथे मिळालं आणि धावपलकात वाढ झाली. धावपलकात धावेन पोहोचल्या त्या 8 या अंकावर. कारण तुम्ही जर पाहिलं तर आई गावदेवी वसार संघाचे दोन्ही फलंदाज बैठा शॉट खेळण्यामध्ये मात्र वाकबवर दिसत आहेत. त्यांनी प्रयत्न केला होता बऱ्याच वेळा, पण त्यांना ती संधी मिळाली नव्हती. कारण गोलंदाज देखील चतुर होता. त्याने उजव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी केली. आता मात्र फुल टॉस त्याच पद्धतीचा फटका पुन्हा खेळला आहे, पण क्षेत्ररक्षक आहे. डीप स्क्वेअर लेगमध्ये इथे 1च धावेची योगदान मिळेल. 1 धावेचं योगदान 9 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. 1 षटकार मात्र तो जो आपण पाहायला मिळाला तर फुलटॉस चेंडूवर इथे पाहायला मिळाला. आणि त्यामुळे समीकरण मात्र बदलते गोलंदाजाचं. कारण या षटकात गोलंदाजाने ज्ञानेश्वर यांनी 9 धावा इथे खर्च केल्या. 6 या धावसंख्येवर नितीन म्हात्रे. तर रवी वाय या ठिकाणी आपण पाहायला मिळालं तर त्यांच्या धावसंख्येमत 7 या धावसंख्येवर या ठिकाणी नितीन म्हात्रे. 2 चेंडू मात्र आपण पाहिलं स्वैरीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. त्यामुळे 9 धावा धावपलकावर. पहिले षटक सांगता. गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल. अविनाश नवीन गोलंदाज या ठिकाणी आमच्या अतिथी कक्षाकडून इथे पाहायला मिळतात. सन्माननीय गजेंद्रजी गुळवी सर, शिववाहतूक सेना अध्यक्ष तथा नरेंद्रजी गुळवी सर, तन्मयजी माळावकर सर आणि अजयजी पाटील सर या स्पर्धेचे आयोजक. त्यांचं खूप चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळालं.
फाईव्ह स्टार म्हणून ज्यांचा उल्लेख नेहमी केला जातो तो तुषारजी नाईक सर आहेत, कल्पितजी पाटील, अजयजी नाईक, प्रतीकजी गोरे, क्रिशजी नाईक, भावेशजी म्हात्रे, मुकेशजी म्हात्रे, त्याचबरोबर रोहनजी म्हात्रे, करणजी पाटील, रवींद्र गुळवे यांचं अथक परिश्रमण अर्थात परिश्रमाच्या माध्यमातून त्याने सन्माननीय गजेंद्रजी गुळवी सरांना दिली साथ, आयोजकांना दिली साथ, एक अतिशय महत्त्वाची आपल्याला पाहायला मिळाली. वळी आपण मैदानाकडे या स्पर्धेच्या माध्यमातून सामनावीरासाठी आपण चषक आणि एक भेटवस्तू ठिकाण पाहायला देतो आहे. उत्कृष्ट फलंदाज सायकल आणि चषक, उत्कृष्ट गोलंदाज सायकल चषक, क्षेत्ररक्षकाला शूज आणि चषक आणि मालिकावीर मोटार बाईक हे योगदान आहे. दरम्यान यावी पंचांचं बोट आकाशाकडे, मात्र या ठिकाणी फलंदाज ज्याला बाद करण्यात यशस्वी ठरले. नितीन म्हात्रे ज्यांनी षटकारांनी खातं उघडलं होतं 7 या धावसंख्येवर मैदान परत आणि पहिला धक्का बसला. या ठिकाणी आपण पाहता धावलका धावा आहेत त्या 1 गडी बाद 9. हे आयोजक आहेत ना 4 1 2 3. हो चालेल कागद मग तुम्हाला वळूया दुसऱ्या षटकाकडे. नवीन षटकून गोलंदाज अविनाश, यावेळचा मोठा फटका परंतु तितकं सुंदर इथे आपण पाहायला मिळालं. चेंडूला क्षेत्ररक्षक तुम्हाला पाहायला मिळतो या ठिकाणी निवृत्त त्रिमूर्ती यांनी हा झेल वाडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये पकडला आणि एक मोठ्या फटक्याचं रूपांतर मात्र झेलात केलं आणि फलंदाजाला नाखुशीने मैदानातून परतावं लागतोय. फलंदाज या ठिकाणी सूरज दुधकर याची खेळी मात्र इथे समाप्त झाली. 2 गडी बाद धावलका धावाल्यात 9. कधी कधी चांगले फटके असं वाटतं की चेंडू सहज सीमा पार जाईल, परंतु त्यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण आणि नेहमी क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं की क्रिकेटमध्ये तुम्ही धावा किती काढता त्यापेक्षा पहिल्या धावा किती वाचवता याला एक अन्यसाधारण महत्त्व म्हणलं जातं, कारण त्या धावा अतिशय महत्त्वाच्या पाहायला मिळतात. आपण बऱ्याच वेळा पाहतो एक एक धाव क्रिकेटमध्ये महत्त्वाची मानली जाते. एक एक धाव शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळतं की किती महत्त्वाची. आपण मागच्या षटकात तर ती धाव वाचवली असती निश्चित कमी धावसंख्येचा पाठ लागवला तर दरम्यान या ठिकाणी मात्र चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतात यष्टेशक येतोय शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला अडवतोय. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग बारकर गोलंदाज आहे अविनाश. यावेळी पुन्हा एकदा पहा, यावेळी ऑनसाईडला आता फ्लिक करायचं चेंडूला उजव्या इष्टीच्या जवळून चेंडू इथे आपण पाहायला मिळाला आणि तिथे मात्र फलंदाज पुन्हा एकदा अविषय ठरलं आहे. यासमोर फलंदाज आहे तो साजन फुलोरे, याला मात्र कोणती संधी देत नाही तो गोलंदाज. पुन्हा एकदा पुढच्या चेंडूसाठी या ठिकाणी मात्र लॉफ्टेड शॉट हवेतून खेळलाय, चेंडूला भिरकावलाय आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. आणखीन एक सुंदर फटका गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावा. बऱ्याच वेळानंतर आलेल्या 6 धावांचं योगदान इथे मिळतंय आणि संघाला अर्थात या ठिकाणी घेऊन जातोय ते 15च्या घरामध्ये. 2 बाद 15. पुढचा चेंडू हवेत आहे, मिड विकेट आणि वाईड डिशमध्ये पुन्हा एकदा चेंडू थांबणार नाही. 2 क्षेत्रामध्ये चेंडू सीमापार चौकार. 4 धावांचं योगदान मिळालं आणि बघता बघता धावा मात्र धावलकार जाऊन पोहोचल्या त्या 19च्या घरामध्ये. षटक देखील समाप्त झालं. 2 षटकं इथे समाप्त झाली. पहिल्या षटकात 9 धावा इथे खर्च केल्या होत्या ज्ञानेश्वरनी, या ठिकाणी अविनाशनी तब्बल 10 धावा खर्च केल्या. 2 फलंदाज मात्र या ठिकाणी तुम्ही निश्चितपणे या ठिकाणी परतवले, कारण पहिल्या 2 चेंडूवर 2 विकेट त्यांनी प्राप्त केले होते, पण त्यानंतर मात्र हल्ला बोल केला गेला षटकार चौकारांचा आणि तब्बल 20 धावा धावफलकावर. 2 षटकं समाप्त झालीत. येणारं पुढचं षटक अर्थात आकाश पाटील गोलंदाज या ठिकाणी येतील.
या ठिकाणी नवीन षटक गोलंदाज आकाश पाटील गोलंदाज येतोय. 20 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे आणि या 2 षटकात 12 चेंडूंचा या चेंडूंमध्ये किती धावांचं योगदान समोर असू शकेल. दरम्यान स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी यांकडून गोलंदाज तयार होतोय. पंचाच्या डावीकडून जडी सज्ज असेल आणि समोर मात्र फलंदाज या ठिकाणी आहे रवी, जो वैयक्तिक खेळतोय. रवी वायले वैयक्तिक खेळतोय 0 या धावसंख्येवर. 3 चेंडूंचा सामना त्याने केला पण आतापर्यंत एकही धावफलक त्यांनी नोंदवली नाही. दरम्यान पहिला चेंडू इथे पुन्हा एकदा पहा, अतिशय चांगला चेंडू आहे. पाहिलं उजव्या इशीच्या दिशेने जी गोलंदाजी आहे ही निश्चित एक चांगली गोलंदाजी मानली जाते, कारण या ठिकाणी बरेचसे फलंदाज आपण पाहतात ऑन साईडला म्हणजे डावीकडे मोठे फटके खेळताना पाहायला मिळतात. पुलचे फटके त्याचबरोबर हुकचे फटके ते इथे देखील पाहायला मिळतात. पण ऑफसाईडला खेळायचा म्हणजे तंत्रशुद्ध फलंदाजी ज्याला म्हणलं जातं, कारण इथे स्क्वेअर कट या ठिकाणी आपण लेट कटचा वापर करावा लागतो. या दरम्यान पुढचा चेंडू सरळ बॅटने खेळला आहे. चेंडू जाईल तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे चेंडूवर येईल तोपर्यंत 1 धाव. आणखी धावफलकावर 21 धावा धावफलकावर इथे आल्यात. 20 धावा धावफलकावर, कारण पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा, आता मात्र 1 धाव म्हणजे 20 धावा धावफलकावर आल्यात. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे यांचे चिरंजीव छायांक रुपेश म्हात्रे यांचं शुभ आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची इथे उपस्थित होत आहे. आजचा 3रा दिवस आहे आणि या 3ऱ्या दिवसामध्ये सन्माननीय भिवंडीचे पूर्वचे माजी आमदार सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे यांचे चिरंजीव इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम. तर स्क्वेअर कटच्या माध्यमातून 1 धावेचे योगदान इथे मला. इथे मात्र आपण पाहता अतिशय सुंदर चेंडू, इथे मात्र धाव घेण्यासाठी प्रयत्न केले, गोलंदाजाच्या दिशेने चेंडूचे फेकी केले. आणि पाहूया पंच पुन्हा एकदा 3ऱ्या पंचांकडे मागणी करते की फलंदाज सुरक्षित आहे की धावचित. पाहूया 3ऱ्या पंचांना विनंती आहे. सर धावचित आहे की नाही बघा. हे इथे 3ऱ्या पंचांच्या माध्यमातून पाहिलं जाईल. पहिल्या षटकात 9 धावा, दुसऱ्या षटकात 10 धावा आल्या होत्या. 3रं षटक आपण पाहतात या ठिकाणी धावांसाठी प्रयत्न करावा लागतोय आणि खास करून आपण पाहतात या ठिकाणी सलामीचा फलंदाज रवी वायले, ज्याने आत्तापर्यंत आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान आत्तापर्यंत दिले. सेफ शॉट, सेफ आहे फलंदाज, सुरक्षित आहे आपल्या क्रीजमध्ये. यस, लेग बाईचा इशारा, 1 धावेचं योगदान. 22 धावा धावफलकावर. वडिया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी यावेळी मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू. इथे मात्र ऑन साईडला खेळायचा होता पण चेंडू आपण पाहतात गेला गली क्षेत्रामध्ये, जिथे यष्टीरक्षक चेंडूवर जातोय. लेगबायचा इशारा पुन्हा एकदा एक येईल. 23-30 षटक मार्गस असताना पोगाव संघाचं अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळतं या षटकातला. या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय हिरामान गुलवी साहेब यांची उपस्थिती होत आहे. उपजिल्हा श्रमजी संघटना परीक्षक आहेत, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. इथे मात्र आपण पाहता क्षेत्ररक्षक चेंडूवर सागर याच्या हातामध्ये झेल विसावला आणि आणखीन एक धक्का या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज मात्र जो आपण सलामीला फलंदाज होता या ठिकाणी रवी वाडी याची खेळी मात्र समाप्त झाली, ज्याने तब्बल 7 चेंडूमध्ये फक्त 1 धावेचं योगदान इथे दिलं. पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस बॉक्समध्ये पोहोचायचं आहे. मोठा गाव आणि टेंभवली दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. नेक्स्ट मॅच, बिग मॅच, एक सर्वात मोठा सामना यानंतर तुम्हाला पाहायला मिळेल. तर षटक या ठिकाणी आपण पाहतात या षटकामध्ये अतिशय चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल ती आकाश पाटीलची. आतापर्यंत 23 धावा धावफलक इथे आल्यात. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय.
रवी बायले बाद झाल्यानंतर या ठिकाणी भावेश या ठिकाणी येत आहेत. तर मोठा गाव आणि टेंबवली या दोन्ही संघाच्या संघाने चला नाणेफेक कक्षात द्या, जिथे नाणेफेक संपन्न केली जाईल. दुसऱ्या फेरीचा दुसरा सामना असेल. तर गोलंदाज आकाश बगळे गोलंदाज आहे. पहिला चेंडू काय जबरदस्त सुंदर गोलंदाजी खूप चांगली आहे ती या ठिकाणी पोगाव या संघाची तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आई गावदेवी वसा संघाला पूर्णपणे बांधून या ठिकाणी ठेवले गेले. 23 ही धावसंख्या, चौथं षटक मार्गस्थ. मागच्या षटकाचा आपण विचार केला तर आकाश पाटील यांनी फक्त 4 धावा खर्च केल्याने एक फलंदाला माघारी परतवलं. 5 चेंडूचा खेळ इथे बाकी असताना यावी एक ड्राईव्ह केलं आहे, ऑफ ड्राईव्ह ज्याला म्हटलं होतं. इथे आपण कव्हरला क्षेत्ररक्षक येतोय, फेकी इथे केली जाईल आणि तोपर्यंत मात्र यष्टीचा वेध घेता आला नाही. आणि दरम्यान 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केल्या. तिसऱ्या फलंदाज धावतो आणि इथे पाहणार होतो आपण तिसरी धाव या ठिकाणी पूर्ण आहे किंवा नाही, परंतु पंचांनी दर्शवले इथे मात्र चौथी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावचीच्या रूपाने बाद. अतिघाई संकटाने आपण पाहायला मिळतं धावा आल्या होत्या, 3 धावा धावपळकर आल्या होत्या. चौथी धाव घेण्याची घाई इथे केली गेली फलंदाजाच्या माध्यमातून आणि इथे मात्र आणखीन एक फलंदाजा मैदानातून परतावं लागलं. 26 धावा धावपळकावर. मॅच मोठा आहे तर गजाने तर मजा नाही. पोगावरून गजा सध्या यूट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहे. त्यांनी जय हनुमान पोगाव टीम संघाला शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि या स्पर्धेला देखील त्यांनी सांगितलं आहे की ही स्पर्धा भिवंडीतील सर्वात मोठी स्पर्धा सध्या सुरू आहे. गजा आपला मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलबी यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मैदानामध्ये जल्पेश भोईर कॅप्टन आलेले आहेत. टॉस बॉक्समध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय. आतापर्यंत धावपळकावर धावा आल्या त्या 26 अंतिम षटक आहे. आणि नवीन फलंदाज कुणाल धावपळका इथे येतोय खेळपट्टीवर. आकाश बागळे गोलंदाज आहे, चांगली गोलंदाजी या ठिकाणी करतोय. धावचीच्यापणे एक यश मिळालं. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. या ठिकाणी चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या खूप बाहेर. पंचांनी स्वयंचा इशारा केलाय. 1 धाव आणखी धावपळकावर. 27 धावा धावपळकात आपण आल्यात. तर 4 षटकांचा सामनापर्यंत साधारणतः 85 ते 50 धावा धावपळकार आल्या तर निश्चित सुस्थितीमध्ये आपण असू शकतो, कारण प्रतिस्पर्धी संघाला खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपण दबाव टाकू शकतो. पण ते मात्र इथे घडलं नाही. इथे मात्र पुन्हा एकदा पहा, फटक्यामध्ये ताकद नव्हती. चेंडू आपण पाहिला तो गली क्षेत्रामध्ये गेला. इथे मात्र आपण पाहिलं स्लिप पॉईंटला क्षेत्ररक्षक यष्टीरक्षक चेंडूवर येतोय. तो पण 1 धाव आणखी धावपळकावर. 1-1 धाव येतात. या सामन्याचं जर तुम्ही वर्णन केलं तर कोणत्या प्रकारचं 2 षटकार फक्त लागलेत आणि 1 चौकार हे योगदान आहे. ते आई गावदेवी वसार या संघाच्या माध्यमातून. त्यामुळे मोठे फटके इथे कुठले आले नाहीत. 3 फटके फक्त पाहायला मिळाले. 28 धावा धावपळकर आल्यात. पुढचा चेंडू यावी गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेकी यष्टीच्या दिशेने. यष्टीचा वेध घेता आला नाही. इथे आपण पाहतात पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आहे. गोलंदाजाच्या दिशेने चेंडूची फेकी. तोपर्यंत 2 धावा सहजगत येत्या धावपळकावर नोंदवल्या गेल्या. 2 धावांचं योगदान आणखीन एक मिळालं. 30 धावा धावपळकावर. 30 कुणाल याच्या धावसंख्येत आपण पाहिलं तर 2 धावा त्याच्या धावपळकावर आल्यात. तर दुसऱ्या बाजूला 4थ्या क्रमांकावर साजन फुलेने मात्र 1 षटकार चौकोन चांगली फलंदाजी केली. दरम्यान या ठिकाणी ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं आहे. यावेळी आपण पाहतात शेतशेत चेंडूवर येणार. तोपर्यंत सुंदर फेकी गोलंदाजाच्या दिशेने. 1 धाव आणखी धावपळकावर. 31 शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातला. 31 दरम्यान या हवेतून पूल करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक इथे आहे.
इथे मात्र आपण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक घेतोय. वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये सुंदर झेल घेतला गेला आणि फलंदाजाला माघारी परतावं लागलं. आणि अशा प्रकारे खेळाचं पहिलं सत्र देखील जेव्हा समाप्त झालं तेव्हा धावफलकावर धावा इथे आपण पाहायला मिळाल्या. त्या धावा आल्या त्या 31 आणि 32चं लक्ष इथे मात्र जय हनुमान पोगाव या संघासमोर. थँक्स अ लॉट काका म्हात्रे सर. आपण यानंतरच्या महत्त्वाच्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळत आहोत. सामना दुसऱ्या फेरीचा आहे आणि खेळणारे दोन संघ एका बाजूने मोठा गाव आणि त्यांच्या विरोधात आपल्याला टेंभिवली संघ खेळताना पाहायला मिळेल. मुख्य मंचावर भिवंडी पूर्वचे आमदार सन्मान्य रुपेशजी म्हात्रे साहेब यांचे सुपुत्र छायांक उपस्थित आहेत. विनंती असेल या छायांक म्हात्रे साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते इथे ही नाणेफेक संपन्न करत आहोत. आपला आमदार म्हणून ज्यांना संबोधन मिळालं सन्मान्य रुपेशजी म्हात्रे साहेब, एक अत्यंत सुस्वभावी व्यक्तिमत्व, संवेदनशील राजकारणी म्हणून त्यांची ओळख आहे. कॉलिंग कोणाचं आहे? जल्पेश कॉलिंग करतायत. त्रिमूर्ती असं त्यांचं म्हणणं आहे. आणि बघूया नाण्याची दर्शनी बाजू नेमकी कोणती आहे. वैकुंठवासी प्रभाकर दत्तात्रय गुळवी स्मृती चषक ही नाण्याची दर्शनी बाजू आपण पाहिली. छायांक आपणास विनंती आहे मुख्य व्यासपीठावर आपण स्थानापन्न व्हा. त्याचबरोबर इथे मुख्य अतिथींच्या वतीने आपण गिफ्ट हॅम्पर देत आहोत. एक भेटवस्तू आहे की जी नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला आपण देत आहोत. टेंबोली संघाचे संघनायक यश यांना ही दिली जात आहे. धन्यवाद छायांकजी. नाणेफेक जिंकलेली आहे. यश नाणेफेक जिंकतायत. निर्णय काय घाल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. खूप कमी आवाजाने बोलता, जरा आवाजही काढू द्या. आपण काढा, कारण संघ कर्णधार आहेत. लवकर जायचंय, तुम्हाला हरकत नाही, तुम्ही जाऊ शकता. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. जल्पेश, आपण तुझ्याबरोबर गप्पा मारत आहोत, कारण नाणेफेक जरी गमावले तरी सुरुवातीला तुला फलंदाजी करायची आहे. टेंबोली संघ म्हटला तर भिवंडी तालुक्यातील एक मातब्बर युनिट आहे. तूही गेले अनेक वर्षापासून टेंबोलीचं क्रिकेट अनुभवलेलं आहे. त्यांच्या विरोधात निर्धारित 4 षटकांमध्ये या खेळपट्टीवर किती धावा पुरेशा असतील असं तुझं मत आहे? 40 ते 45 रन करायचा प्रयत्न करू आम्ही. 40 ते 45 धावा पुरेशा असू शकतात. ज्या पद्धतीचं क्रिकेट निलेश म्हात्रेंनी आपल्या मोठ्या गावासाठी खेळलेलं आहे, त्याच तालमीतून आता ओम तयार होत आहे. कशा पद्धतीने नर्चर केलेलं आहे आपण ओमला, कारण तो सुद्धा अग्रेसिव्हली खेळतोय मैदानाच्या आतमध्ये? ओम एक 18 वर्षाचाच आहे, अजून नवीन आहे. थोडा एक्सपिरियन्स आल्यावर तो मीन्स परिपक्व झाल्यावर अजून मोठा प्लेअर होऊ शकतो. त्याला एक्सपिरियन्स देण्यासाठीच हा प्लॅटफॉर्म तुम्ही त्यांना देत आहात. या पद्धतीने खरं तर त्याला नर्चर करता तुम्ही. ही स्पर्धा या परिसरातील अत्यंत मानाची सन्मानाची आहे. एक प्रश्न तुझ्यासाठी असा आहे की या स्पर्धेचं पहिलं वर्ष आहे, तरी इतकं दर्जेदार आयोजन आहे. सन्मान्य गजेंद्रजी गुळवी साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांविषयी काय म्हणशील? की आयोजन खूप छान आहे आणि अशी स्पर्धा सातत्याने ठेवावी आणि आम्हाला खेळायला वापस चान्स द्यावी. या स्पर्धेसाठी शुभेच्छा मिळत आहेत. हे होते मिस्टर GTC जल्पेश भोईर. नाणेफेक संपन्न झाली की जी जिंकलेले टेंबोली संघाच्या संघनायकाने निर्धारित 4 षटकांच्या पहिल्या डावामध्ये ते करणार आहे क्षेत्ररक्षण. धन्यवाद. तर 32चं लक्ष इथे आपण पाहायला मिळणार. आणि या ठिकाणी निसर्गाच्या बदलाप्रमाणे या ठिकाणी समालोचना कशामध्ये बदल होईल. आणि मुरबाडचा एक अतिशय गोड आवाज, अगदी महाराष्ट्रातल्या अनेक क्रिकेट स्पर्धा यांच्या माध्यमातून आपण ऐकल्यात ते सुनील सरसेळके यांच्याकडे आपण वळूया. धन्यवाद. थँक्स लॉट काका म्हात्रे सर. मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डाबाला सुरुवात झालेली आहे. सलामीची जोडी ती म्हणजेच शेळके ब्रदर्स पोगाव. इथे जय हनुमान पोगाव यांच्या वतीने तुषार शेळके आणि सागर पाटील ही दाखल झालेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये तुषार शेळके अनुपस्थित होते, इथे मात्र आता त्यांची उपस्थिती मिळालेली आहे. 32 धावा हवेत सामना जिंकण्यासाठी. यावेळेचा इथे फटका उडवलेला आहे सागर पाटीलने. यावेळेस लॉंग ऑनच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत. नेमका ज्या ठिकाणी सीमारेषा अधिक दूर आहे त्याच कॉर्नरवर चेंडू गेलेला आपण पाहिला आणि याचमुळे इथे झेलबाद होत असताना सागर पाटील आपल्याला पाहायला मिळतात. पहिला हादरा मिळतोय फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान पोगावला. बॅटर सागर बाद.
एक महत्त्वाची सूचना आहे, निलेश म्हात्रे मोठा गाव यांच्या क्रिकेटविषयी अगोदर आपण विस्तृत चर्चा केलेली आहे. क्रिकेटची उंची वाढवणारा हा खेळाडू आहे. या अगोदर 2011 मध्ये आर्के ट्रॉफीमध्ये निलेश म्हात्रे यांना खेळताना आपण पाहिलं होतं आणि ही दुसरी वेळ आहे. त्यानंतर फार मोठा प्रदीर्घ कालावधी निघून गेला. कोणत्याही स्पर्धेमध्ये निलेश म्हात्रे खेळण्यासाठी इकडे दाखल झाले नव्हते, परंतु गजेंद्रजी गुळवी यांच्या या स्पर्धेमध्ये इथे निलेश म्हात्रे यावेळेस दाखल झालेले. त्याचमुळे आयोजकांच्या वतीने ही विनंती आहे निलेशजी म्हात्रे आपणास की आपण आमच्या मुख्य मंचावर यायचं आहे. आयोजकांच्या वतीने तुम्हाला इथे सन्मानित केलं जाणार आहे. या निलेश म्हात्रे आमच्या मुख्य मंचावर आपण जोडले जा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. षटक पहिला हाताळला जात आहे. सूरज दुधकर या गोलंदाजाने कमालीची कामगिरी जरूर केलेली आहे. यावेळेस इथे फुलटॉस चेंडू आणखी एकदा एका फलंदाजाने स्लॉक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. जतीन वाऱ्याच्या वेगाने पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर जातील. दुसरा हादरा जय हनुमान पोगावला. दोन्ही झेल नितीनने टिपलेले आहेत. या अगोदरच्या एका सामन्यामध्ये आपण केतन पाटीलने वारंवार लागोपाठचे 3 झेल टिपलेले पाहिले होते. इथे त्याच दिशेने खेळण्यासाठी फलंदाजाला प्रवृत्त केलं जात आहे. गुड टॅक्टिक्स यूज बाय बॉलर. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज करतायत सूरज दुधकर आणि यावेळेस आणखी एक फलंदाजाला बाद होताना आपण बघत आहोत. नवीन फलंदाज कोणते येतील याकडे आपल्याला पाहायचंय. मला असं वाटतं त्रिमूर्ती गायकरला इथे बॅटिंगसाठी संघ कर्णधार पाठवतील आणि हो, त्रिमूर्ती गायकरच मैदानाच्या आतमध्ये निश्चितच दाखल होत आहेत. जबाबदारी आता फलंदाजाने इथे घ्यावी लागेल. विशेषत्वाने तुषार ज्या खेळीसाठी जाणले जातात, चिवट खेळाडू आहे तुषार म्हणजे, आणि तो चिवटपणा मैदानाच्या आतमध्ये ते परसिवरन्स मैदानाच्या आतमध्ये दाखवावं लागेल. जिद्द आणि चिकाटीने मैदानाच्या आतमध्ये खेळावं लागेल. 32 धावा हे फार मोठं आव्हान जरूर नाही, परंतु आता इथे ठरवावं लागणार आहे की हा रनचेस कोणत्या पद्धतीने यशस्वी करायचं आहे. ते म्हणजे जय हनुमान पोगावला रक्षात्मक रीतीने खेळत आहेत. या संदर्भात मी ते सुतोवाच केलं होतं की ते आता ठरवावं लागणार आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला की स्ट्रॅटेजी नेमकी कोणती असणार आहे. कारण लागोपाठच्या 2 चेंडूंवर लागोपाठचे 2 फलंदाज ज्यावेळेस तुम्ही गमावता त्यावेळेस आपसुकच फलंदाजी करणाऱ्या संघावर तो दबाव निर्माण येतो. गोलंदाजी सूरज दुधकरची चांगली राहिलेली आहे. या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा सूरज दुधकर सामनावीर ठरले होते. फलंदाजी सुद्धा या खेळाडूची चांगली राहते. या पटकासाठी जाणले जातात फलंदाज तुषार शेळके, परंतु इथे शॉर्ट थर्डमॅन रिजनमध्ये आपण बघितलं की क्षेत्ररक्षक उपस्थित होते. त्याचबरोबर डीपमध्ये सुद्धा एक क्षेत्ररक्षक उपस्थित होते. मला असं वाटतं डीपिश पॉइंटला त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबोली आणि त्यांच्या विरोधात मोठा गाव दुसऱ्या फेरीचा सामना 4 षटकांचा. नाणेफेक जिंकलेली आहे. टेंबोली संघाच्या संगणकाने त्याने क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. त्याच बाजूने इथे चेंडूला प्लेस करतायत. चॉप केलं होतं यावेळेस फलंदाजाने. क्षेत्ररक्षक डीपमध्ये उपस्थित होते. एक धाव तर इकडे मिळालेली आहे. षटक चांगलं राहिलं. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेलेलं षटक आपण पाहिलेलं आहे. एकूण धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत 4. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. काही नसण्यापेक्षा काही असणं कधीही चांगलं. 2 गडी गमावलेले आहेत या षटकामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाने, अर्थात जय हनुमान पोगावणे. उर्वरित षटकं आहेत इथे 3 म्हणजेच 18 चेंडू आणि आणखी 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 3 मध्ये 28. कालच्या दिवसामध्ये सुद्धा मी या परिसरातील विशेषत्वाने भादवड गावाचा उल्लेख करत असताना भागवत संप्रदायाला पुढे नेणारं गाव म्हणून तो उल्लेख केला होता. आध्यात्मिक अनेक कार्यक्रम या गावामध्ये होत असलेले आपण गेले अनेक वर्षापासून अनुभवलेले आहेत. गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे आणि त्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी मला असं वाटतं वालशिन गावामध्ये जो अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे त्या सप्ताहासाठी या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय गजेंद्रजी गुळवी साहेब यांच्या वतीने तब्बल 100 kg अर्थात 100 किलो तांदूळ तिकडे दान दिले गेलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं आपण कौतुक करूया. श्रीमंती आणि दातृत्व ह्या 2 गोष्टी एकत्र कधी नांदत नाहीत असं म्हणतात. यावेळेस समोरच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत परंतु त्यांना काहीही करण्याची संधी नाही. क्षेत्ररक्षक बनले दर्शक. षटकार.
एक सुभाषित माझ्या वाचनामध्ये आलं होतं संदेश. ते सुभाषितकार म्हणतात, शतेशी जायतो शूरा सहस्रेषूचे पंडिता बघतात जसं सहस्रेषू दाता भवती वाणवा. 100 माणसांमध्ये एक शूर जन्माला येतो, 1000 माणसांमध्ये एखादा पंडित जन्माला येतो, 10,000 माणसांमध्ये स्वामी विवेकानंदांसारखा एखादा चांगला वक्ता जन्माला येतो. परंतु समाजामध्ये दानशूर दातृत्वाची नेहमी उणीव असते, कारण समाजाला मोठे दाते मिळत नाहीत. परंतु सन्मान्य गजेंद्रजी गुळवी साहेब यांच्या वतीने या परिसराला हे दातृत्व मिळालेलं आहे. दानशूर राजांची फार मोठी खरं तर परंपरा आहे या विभागामध्ये. हरिभक्तापर्यंत सन्मान्य मदनबुवा नाईक यांच्या नावाचा नेहमी आपण उल्लेख करतो दानशूर राजा म्हणून, आणि तीच परंपरा इथे पुढे नेण्याचं काम गजेंद्रजी गुळवी साहेब आणि इतरही अनेक व्यक्तिमत्वांच्या वतीने होत आहे. त्या सगळ्यांना त्यांच्या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देत आहोत. या बेचा फुलटॉस आहे, कच्चा फटका आपण ज्याला म्हणतो. सिद्दीक भावे सर असते तर बोलले असते, शॉट में नहीं था दम और रन मिले कम. एकच धाव मिळाली. एकूण धावांचा विचार केला तर त्या बनलेल्या आहेत 15 अर्थात 15. इथेही चॉप करण्याचा प्रयत्न फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतायत. बघा, ज्यावेळेस तुम्ही शून्यातून सुरुवात करता त्यावेळेस कोणत्याही स्टेजला तुम्हाला शून्य होण्याची भीती वाटत नाही. मग तुम्ही यशाची किती उत्तुंग शिखर पादांकरात करा अथवा कोणत्याही लेवलला असा. यावेळेचा फटका अत्यंत चांगला आहे. गोलंदाजाच्या गतीचा यापेक्षा अधिक चांगला वापर या अगोदर कदाचित तुम्ही पाहिला नसेल आणि तेच केलेलं आहे फलंदाज इथे. यावेळेस तुषार शेळकेने या फटक्यांसाठी जाणला जातो हा फलंदाज. त्याचा ट्रेडमार्क, सिग्नेचर आणि पेटंट फटका षटकार. या षटकाराने धावफलक पुढे जाईल. एकूण 21 धावांचा खरं तर इथे उल्लेख आपल्याकडून केला जाऊ शकतो, कारण धावफलकावर धावा आहेत 21. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. वाईड रनअप आहे गोलंदाजाचा. एक अँगल क्रिएट करत असताना गोलंदाजीसाठी तो येत असलेला आपण बघतो. मला असं वाटतं याच पद्धतीने एक गोलंदाज आहे डोंबिवली विभागामध्ये खंबाळपाडा संघाच्या वतीने, आणि त्यांचा तर रनअप फारच वाईड आहे. म्हणजे जिकडनं स्क्वेअर लेग पंच कदाचित उभे असतात त्या पोझिशनमधून ते गोलंदाजीसाठी येत असतात. त्यांचं नाव आता लगेचच मला आठवणार नाही, परंतु गोलंदाज मात्र खंबाळपाडा संघाचा आहे, हे तितकंच खरं आहे. 2 षटकं संपतायत. धावफलकाकडे नजर केली तर एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 22 आणि आतापर्यंत फलंदाज गमावलेले आहेत ते म्हणजेच 2. 32 धावांची गरज आहे. जय हनुमान पोगावला आणखी 12 चेंडूचा खेळ शेष आहे. 10 धावांची गरज आहे. सामन्यामध्ये चांगली पकड निर्माण झालेली आहे इथे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने अर्थात पोगाव संघाच्या वतीने. माणसाचं आयुष्य हे अनेक विध अनुभवांनी बनलं जातं. प्रत्येकाची एक वेगळी शैली आहे आयुष्य जगत असतानाची. प्रत्येकाची एक वेगळी फिलॉसॉफी आहे, प्रत्येकाची वेगळी विचारधारा आहे, आणि त्याचबरोबर आपण कोणाला फॉलो करतो हे सुद्धा महत्त्वाचं आहे. अनेक जण वेगवेगळ्या विचारधारांना फॉलो करत असतात, परंतु एकूणच ह्या सगळ्या विचारधारा एक महत्त्वाच्या गोष्टीकडे आपल्याला घेऊन जातात. ती गोष्ट आहे माणुसकी. आणि एकदा की माणसातला माणूस आपल्याला समजायला लागला की मग जीवनाला एक वेगळी मजा येते. हे सगळे संदेश मला तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी संदेश भिवंडीकर मदत करतायत. त्यांचं असं मत आहे की सुनील सर आज थोडं या विषयावरही आपण बोला क्रिकेटच्या व्यतिरिक्त. निखळ मनाची माणसं आता कमी होत चाललेली आहेत. त्याचमुळे तुमचं मन किती पाक आहे, पवित्र आहे, हे फार महत्त्वाचं असतं. श्रद्धा बेलसरे यांचा काका म्हात्रे सर एक लेख माझ्या वाचनात आला होता, दार घराचे सदैव बंद. त्या विषयाकडे आपण आता वळू. फुलल्यांचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जात आहे गोलंदाजाच्या वतीने. चांगली गोलंदाजी, चांगला प्रतिकार आतापर्यंत खरं तर आपण पाहिलेला आहे. परंतु धावफलक जे आपण पाहिलं या अगोदर बनवलं गेलं होतं फलंदाजी करत असताना फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने, ते तितकं पर्याप्त नाही. त्याचमुळे तितका दबाव इथे जाणवणार नाही फलंदाजी करणाऱ्या संघावर. यावेळेस फुलल्यांचा चेंडू, अत्यंत चांगल्या चेंडूची फेक गोलंदाज करतायत. हे कायम चालू ठेवावं लागेल, वारंवार या पद्धतीने गोलंदाजी करावी लागेल, हे आव्हान आहे. या षटकातील 3 चेंडूंचा खेळ येणं आणखी शेष आहे.
बदल हा निसर्गाचा नियम आहे असं या अगोदर खरं तर आपण काका म्हात्रेंच्या तोंडून ऐकलेलं आहे. कालच्या दिवसामध्ये मला असं वाटतं बोलत असताना मी म्हटलो होतो की संस्कृत लेखक भर्तृहरी सुद्धा तेच म्हणतात, कालाय तस्मै नमा. कालाला आपल्याला वंदन करावं लागेल, कालाच्या ओघाबरोबर आपल्याला बदलावं लागेल. एक कविता पालसांडे म्हणून एक कवी आहेत, त्यांची मी वाचली होती. त्यामध्ये त्याने वेगवेगळ्या पद्धतीचे बदल कसे घडलेले आहेत समाजामध्ये, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ते डिपिक्ट करण्याचं काम केलेलं आहे. त्या कवितेकडे आपण हळुवारपणे वळूया. मैदानाच्या आतमध्ये सामना फलंदाजी करणार संघाच्या बाजूने निघत आहे असं आपण या अगोदर जरूर विषेद केलेलं आहे, परंतु गोलंदाजाला ते मान्य नाही आणि गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये टोकाचे प्रयत्न करत आहे. इथे स्कोअरबोर्डकडे नजर गेली तर अवाक करणारा स्कोअरबोर्ड आहे, कारण एकूण धावा आतापर्यंत बनलेले आहेत त्या म्हणजेच 25 आणि बनवायचे आहेत 32. या अगोदर 22 पर्यंत डाव गेलेला आपण पाहिला 2 षटकांच्या अंती. या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्च केलेले आहेत गोलंदाज कुणाल याने, त्याचमुळे त्याचं कौतुक करावं लागेल. ते कवी म्हणतात, जात्याच्या जागी गिरणी आली, पहाटेची ओबी लुप्त झाली, सडा गेला, रांगोळी गेली, कुंकवाच्या जागी टिकली आली, मोठेच्या जागी मोटर आली, घुंगरांची खुळखुळ बंद झाली, वाड्यांची जागा फ्लॅटने घेतली आणि माणसांची मनं मात्र संकुचित झाली. श्रद्धा बेलसर यांच्या त्याच लेखाकडे मला तुम्हाला घेऊन जायचं होतं. दार घराचे सदैव बंद. पूर्वीची जर समाज व्यवस्था आपण बघितली तर त्यामध्ये आपल्या परिसरामध्ये काय घडतं हे आपल्याला माहीत असायचं. फक्त शेजार नाही तर आपल्या आळीमध्ये, संपूर्ण गावामध्ये कुठे काय घडतं, कुठे दुःख झालेलं आहे, कुठे सुखाचा प्रसंग आलेला आहे, कोणी काय अचीव केलेलं आहे, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं. परंतु अलीकडे ते नाही, अलीकडे फ्लॅट सिस्टम आलेली आहे. त्याचमुळे अगदी इन फ्रंट ऑफ आवर फ्लॅट, आपल्या घराच्या समोर नेमकं काय घडतं हेही आपल्याला कळणार नाही. आणि त्याचमुळे यावेळेस इथे आपण बघतो अपील रेस केली गेलेली आहे, पंचांचं बोट आभाळाकडे. महत्वाचा फलंदाज यावेळेस खेळाडू कक्षाकडे परतत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे. सामना इथे इंटरेस्टिंग झालेला आहे. सामन्यामध्ये उत्कंठावर्धक कामगिरी इथे केलेली आहे गोलंदाज कुणाल, याची आपल्याला प्रशंसा करावी लागेल. या षटकामध्ये धावा त्याने खर्च केल्या 3 आणि महत्त्वपूर्ण 2 फलंदाजाला बाद केलेले आहे. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत गरजेचं आहे. यावेळेस 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि एका षटकामध्ये 7 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. निलेशजी म्हात्रे सर, आपणात विनंती आहे, आपण आमच्या मुख्य व्यासपीठाशी या जोडले जा. आज दिवसभर मी त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचन केलं होतं आणि तिकडनं इकडे आलेले. निलेशजी या मुख्य व्यासपीठावर, तुम्हाला आयोजक बोलवत आहेत. तुमचा छोटेखानी सन्मान मुख्य मंचावर केला जाणार आहे. वन ऑफ दी लेजेंडरी प्लेयर. पूर्वी आपल्या घराचे दरवाजे किंवा घराची दारं ही 7-8 उघडी असायची दिवसभर, कधी ते दार बंद नसायचं आणि त्यामुळे मोकळ्या मनाची माणसं तिकडे होती असं आपण म्हणूया. आपल्या घरामध्ये जे गोडधोड व्हायचं ते दुसऱ्यांना आपण द्यायचो, दुसऱ्यांकडून आपल्याला यायचं. अडी अडचणीच्या वेळी आपण इतरांना मदत करायचो, इतरही आपल्याला मदत करायचे. ती समाजव्यवस्था एक वेगळी होती, परंतु अलीकडे समाजव्यवस्था बदललेली आहे. त्या विषयावर न बोललेलं बरं. 6 चेंडू आणि 7 धावा आपल्याला आपल्या महत्त्वाच्या सामन्याकडे सुद्धा वळावं लागेल, कारण समीकरण आता इंटरेस्टिंग झालेलं आहे. या सामन्यामध्ये अभिरुची निर्माण झालेली आहे प्रेक्षकांची. ते काम केलेले गोलंदाज कुणालने एखादा मोठा फटका समीकरण उद्ध्वस्त करू शकतो. मैदानाच्या आतमध्ये ते करता येईल का फलंदाजाला? करण्याचं काम तर इथे प्रयत्न तर केलेला आहे तुषारने. हा झेल अत्यंत महत्त्वाचा होता. पुन्हा एकदा तीच म्हण बोलावी लागेल, तेलही गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं. अर्थात इथे 2 धावा धावपलकावर जोडल्या गेल्या. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. सत्कार, कारण की मी आलेच करणार होतो, मात्र एक मॅच झाली, फार चर्चा झाली या व्यासपीठावर. या स्पर्धेचे आयोजक सध्याच्या घडीला ट्रेंडिंगला आलेले आहेत, कारण की आयोजन फार मोठं आहे आणि आपले फॅन आहेत. नक्कीच या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान. मित्रांनो, मान सन्मान कोणाचा होतोय? 2011ला आर्के ट्रॉफी ती शेवटची ट्रॉफी झाली, मात्र त्यानंतर पुन्हा एकदा 2025 या स्पर्धेमध्ये सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या शोमध्ये आले. निलेश म्हात्रे डोंबिवलीकरांचा हा जीव की प्राण यांचा हा मान सन्मान या मुख्य व्यासपीठावर
थँक्यू भाऊ, आपण आलात, या मान सन्मानाचा आपण स्वीकार केला. यस, प्रभुदास नाईक यांची भेट घेऊन आलेले आहेत. नक्कीच बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्स अ लॉट निलेशजी म्हात्रे सर. उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी आले होते. त्यांनी 2 धावा पहिल्या चेंडूवर खर्च केल्या. महत्त्वाच्या फलंदाजाला अर्थात तुषारला इथे त्याने बाद केलेला आहे. तुषारवरून आपल्याला तुषार सिंचन हा शब्द आठवेल. थेंबे थेंबे तळे साचे असं मराठीमधून म्हटलं जातं. मेनी ड्रॉप्स मेक्स ए ओशियन असं इंग्रजीमध्ये आपण म्हणतो. आणि त्या ठिबक सिंचनाप्रमाणे एक 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 धाव करत असताना तुषारने त्याचा डाव तिकडे मोठा केला. एकदा त्याने पाईपलाईन सुद्धा वापरली, एक षटकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला होता. इथे मात्र या डावाचा शेवट कसा असेल याकडे प्रत्येक जण डोळे वटारून बघत आहे. पहिल्या चेंडूवर 2 आल्या होत्या, दुसऱ्या चेंडूवर तुषारला बाद करण्यामध्ये यश मिळालेलं आहे. माझे साथी स्कोरर युवराज माझ्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 4 चेंडूंमध्ये आणखी किती धावा हवेत? 5 धावांची गरज आहे. 4 चेंडू आणि 5 धावा. सामना दोन्ही संघांकडे निश्चितच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नवीन फलंदाज प्रफुल्ल पाटील आलेले आहेत. एका बाजूने कल्पेश पाटील जरूर आहेत. कल्पेश पाटील म्हणजे हिटमॅन आहेत पोगावचे. पाहिजे आता त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणलं जातं की नव्याने आलेले फलंदाज प्रफुल्ल पाटील इथे ह्या सामन्याला संपवण्याची जबाबदारी स्वतःकडे घेत आहेत. क्रिकेटमध्ये फार कमी वेळ असतो तुमच्याकडे, तुम्हाला ठरवावं लागतं उचित काय आहे आणि तेच करावं लागतं. हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये स्वीकारावं लागेल फलंदाज प्रफुल्ल पाटीलला. उदय यावेळेचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरचा. व्हॉट अ ग्रेट डिलिव्हरी. सामना आणखी संपलेला नाही. जोपर्यंत आम्ही हार मानणार नाही तोपर्यंत सामना इथे संपणार नाही. आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे. हा चेंडू वाईड आहे की नाही हे तिसऱ्या पंचांना ठरवायचं आहे. बघा, क्रिकेटमध्ये विजय कधी मागून मिळत नसतो. क्रिकेटमध्ये विजय एखाद्या लढाईप्रमाणे लढून मिळवायचा असतो. अनेकदा क्रिकेट आपल्याला असं पाहायला मिळतं, इट्स ए फेअर डिलिव्हरी, की जे चुरशीला हद्दपार करत असतं आणि त्याच पद्धतीचं क्रिकेट प्रेक्षकांना हवावं असं वाटतं. पाहायचं इथे सामना फार इंटरेस्टिंग बनलेला आहे. उर्वरित चेंडू आहेत 3 आणि धावांची गरज आहे 5. 3 चेंडू 5 धावा. इथे मागच्या बाजूने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतील का? आलेले आहेत. हा झेल सुटलाय. एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जात नाही. इथे आता बॅटर कल्पेशला स्ट्रायकिंग एंडला आणलं गेलेलं आहे. 2 चेंडू शेष आहेत. दोन्ही संघांचे प्रेक्षक इथे आता जिकडे बसले होते तिथून ते उभे राहिलेले आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये इथे डोळे ओटारून बघत आहेत. प्रत्येक प्रेक्षकाच्या हृदयाचे ठोके आता इथे रुद्दिंगत होत आहेत. सामना होता कुठे, सामना आलेला कुठे. एक वेळ अशी होती असं वाटत होतं फलंदाजी करणारा संघ इथे सहजगत्या हा सामना जिंकेल, परंतु यासाठीच तर क्रिकेट जाणलं जातं. क्रिकेटचा गाभाभूत घटक आहे अनिश्चितता. ती एकदा बाहेर आली की क्रिकेटचा रंगच बदलतो. सरड्याचे रंग फिके पडावेत इतका एक वेगळा रंग क्रिकेट दाखवत असतो. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न एकतर पूर्ण, दुसरीसाठी इथे प्रेशराइज केलं जाईल. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे 2 धावा पाहता पाहता पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. तिसरीसाठी जातील का हे पाहायचंय. खळबळजनक क्रिकेट, दुमश्चक्री मैदानाच्या आतमध्ये नाट्यमय क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. कौतुक इथे होईल या गोलंदाजाचं ज्याने चांगलं क्रिकेट आतापर्यंत खेळलेलं आहे. उदय पाटीलच्या वतीने हे षटक शेवटचा हाताळण्याची त्याच्यावर जबाबदारी होती. 7 धावा त्याला डिफेंड करायच्या होत्या. आतापर्यंत त्याने धावा इथे खर्च केलेले आहेत 5. याचा अर्थ आणखी 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे फलंदाजी करणाऱ्या संघाला लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती असं आपण म्हणतो. या स्पर्धेमध्ये ड्रेसिंग जितकी कंपल्सरी आहे, चेसिंग तितकीच कंपल्सरी आहे. त्याचमुळे प्रतिस्पर्धी संघापेक्षा 1 अधिक धाव बनवावी लागेल. 2 धावा हव्या आहेत, त्यामुळे 1 धाव 1.25, 1.5, 1.25 करून जमणार नाही. 2 पूर्ण कराव्या लागतील. गोलंदाज तयार, क्षेत्ररक्षक सावध आहेत. प्रेक्षकांचा हृदयाचा ठोका चुकलाय. 2 धावा इथे बनवतील का फलंदाज? यावेळेचा चेंडू अत्यंत चांगला. काय क्रिकेट खेळलेला आहे यावेळेस. आई गावदेवी वसार संघाने अशक्य गोष्ट त्याने शक्य करून दाखवलेली आहे आणि क्रिकेट
इथे याचमुळे खरं तर अत्यंत गुणात्मक बनलेलं आहे. दोन्ही संघाचं विशेषत्वाने कौतुक. अंतिमतः एक गोष्ट म्हणावी लागेल, एका म्यानामध्ये दोन तलवारी कधीही राहत नाही. त्या पद्धतीने एका सामन्यामध्ये दोन संघ कधीही विजेते होत नाहीत. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचंही कौतुक. क्या बात आहे. कालपासनं या क्रिकेटला झूम पकडलेला आहे. ज्या प्रकारे काल शेवटच्या दोन मॅचेस अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगले होते आणि हा सामना देखील एक चेंडू दोन धावा असा हा समीकरण होता आणि आई गावदेवी वसार टीम संघाने हा सामना जिंकलेला आहे. मात्र दोन्ही संघांनी मनं जिंकलेले आहेत सुनील शेळके सर आणि अतिशय जबरदस्त हा खेळमेळीचं वातावरण इथे नक्कीच पाहायला मिळाला. या सामन्यातील सामनावीर खेळाडू आपण निवडत आहोत. सामना लो स्कोरिंगचा होता हे सगळ्यांना मान्य आहे. दोन षटकांचा जर आपण विचार केला तर 12 धावा धावपलकर जोडल्या होत्या पोगावणे. उर्वरित दोन षटकांमध्ये त्यांना 20 धावांची निश्चितच गरज होती. पहिल्या दोन षटकांमध्ये मला असं वाटतं 22 धावा जोडल्या होत्या आणि उर्वरित दोन षटकांमध्ये 10 धावांची गरज होती. त्या सिच्युएशनमध्ये एक चांगली गोलंदाजी करणं फार गरजेचं होतं गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी आणि तो गोलंदाज कुणाल दरके मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. त्याने 3 धावा खर्च करत असताना 2 फलंदाजांना बाद केलं आणि तो ठरलेला आहे या सामन्यातील विजयाच्या दृष्टिकोनातून टर्निंग पॉइंट. आणि म्हणून हे षटक हाताळणारा गोलंदाज, एक कार्यकुशल कारागीर गोलंदाज कुणाल दरके या सामन्यातील विजयाचा शिल्पकार. या मॅचचं मॅन ऑफ द मॅच कुणाल इज अ मॅन ऑफ द मॅच. मन जिंकली. जबरदस्त हा खेळ तुम्हाला पाहायला मिळाला. कुणाला आपण व्यासपीठावर यायचं आहे. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आणि गिफ्ट हॅम्पर आपल्याला दिला जाईल. दृष्टी गुळवी यस यांच्या शुभास्ते ही ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण इथे देत आहोत. कुणाला आपण यायचंय पुढे. चमकती ट्रॉफी, स्वप्न सुंदरी अशी ही ट्रॉफी गरकाबाई डोंगरे, शंकरबाई डोंगरे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली ही सुंदर अशी ट्रॉफी आपण देत आहोत आणि त्याचबरोबर अजय पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आलेला हा गिफ्ट हॅम्पर आपण देत आहोत. कुणाल या खेळाडूला खूप खूप अभिनंदन आणि पुढच्या मॅचसाठी तुला देत आहेत आम्ही शुभेच्छा. स्वर्गीय सखुबाई मंगल डोंगरे यांच्या स्मरणार्थ ती ट्रॉफी आहे आणि त्याचबरोबर स्वर्गीय राजाराम पाटील यांच्या स्मरणार्थ तो गिफ्ट हॅम्पर आहे. खूप खूप अभिनंदन. आणि आता तुम्हाला घेऊन जातोय एक बिग फाईट मॅच जिथे भिवंडी संघाचा नाव आहे त्रिमूर्ती एंटरप्राइजेस टेंबवली आणि दुसऱ्या बाजूला मोठा गाव. बिग मॅच, बिग फाईट, एक बडा मॅच. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील काका मात्रे. धन्यवाद. धन्यवाद संदीपजी पाटील. सुनीलजी शेळके सरांचा आवाज आपण ऐकलात. केवळ समालोचन नव्हे तर समालोचनामध्ये इतर पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण मॅच त्यांनी त्या माध्यमातून रंगवली आणि या ठिकाणी आपण पाहिलं की जय हनुमान पोगाव आणि आई गावदेवी वसार या संघामध्ये ती लढत इथे मात्र आई गावदेवी वसार संघाने या ठिकाणी जिंकली आणि त्याने उपांत्य फेरी म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला आहे. या संघाचं हार्दिक अभिनंदन आणि जय हनुमान पोगाव संघाला पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा. यानंतरचा मोठा सामना करतमाळ मोठा गाव आणि टेंभवली या दोन संघामध्ये आपण पाहायला मिळेल.